सर्व देवतांमध्ये आमच्या महादेवरावचं हे विशेष आहे. हे नवल आहे. काय ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. त्याची भक्ती बघत नाही आणि भक्ती करण्याचा त्याचा हेतूही बघत नाही. भाव म्हणजे उद्देश, हेतू आणि भक्ती, ते दोन शब्द आहे. नेने काही भक्तिभाव. ते भस्म खूप आवडतं अशोकराव, भस्म खूप आवडतं महादेवाला. ताजं भस्म तर खूपच खुश बाबा. रोज भस्म न्यायचा भस्मासूर. महादेव खुश झाले. 2 वर्ष तर दिवसभर ताजंच भस्म घेऊन जायचा, तासा-तासाला, कारण कोरोना होता. ताज बैराम भाऊ, ताजं भस्म. महादेव खुश झाले आणि मग ते 3 इंजेक्शन घेतले सर्वांना. हे पळून आले. म्हणजे ते म्हणले मला काही घाई नाही, मी नाही येत आताच. ते 3 इंजेक्शन घेतले. 135 कोटी लोकसंख्येने इंजेक्शन घेतले. 3री लाट येणार म्हणे, नाही आली. तिथून भस्मासुराला चिंता निर्माण झाली. भस्मच मिळेना. 2 वर्ष खूप होती मजा. भस्म लाईन लागायची तिथं स्मशानात लाईन. म्हणून हे ताजं भस्म न्यायचं आणि महादेवराव खुश व्हायचे. शाबास शाबास शाबास. आणि जानेवारी 22 लागल्यापासून महादेव नाराज झाले. का रे, एका 8 दिवस भस्म आणत नाही, काय करू महाराज, एकही नाही मरत. 3री लाट होती ना, नाही बंद झाली, येतच नाही. काय उपाय सांगा महाराज. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. चालेल महादेव, घोडे बाबडा सोबा, चालेल तथाच तू. बस मग याला अडचणच नाही. रस्त्यात कोणी भेटलं का ठेवला हात, चालला भस्म घेऊन, ठेवला हात. असं करता करता याच्या डोक्यात म्हणला माझ्या हातात तर हे ताकद आहे, भस्म होतंय त्याच्या डोक्यावर ठेवल्यावर. महादेवाच्या डोक्यावर ठेवलं, पार्वती भेटलं पठ्ठ्याला, इतकं भेटलं. याला म्हणतात भस्मासूर त्याला. आणि मग हे पळतोय पुढं ते मागण. भगवान विष्णूला त्याच्यात मध्यस्थी करावी लागली. ते सुंदरीचं रूप धारण करून माझ्यासारखा नाचला तर तुझ्यासोबत लग्न करील. जसे हात करायचे तसं हे करायचं. करता करता डोक्यावर हात ठेवला, यानंही ठेवला आणि पेटलं. जाऊ द्या हे सगळे माहिती आहे तुम्हाला. मी का सांगतो, ते महादेवाचे भक्त म्हणतात अरे त्याचा हेतूही ओळखत नाही तरी तथास्तु म्हणतं. हे ऐका नवल याची ठेव, त्याचा काय उद्देश आहे याचाही विचार करत नाही. नेने काही भक्तिभाव. म्हणले असा कोणाकोणाचा उद्धार केला, कोणाकोणाचा पूर्ण त्याच्यासाठीचा भंग घेतला. मग कसं केलं, कसं केलं देवानं. आता सांगितलं तसं देवे केले कैसे. नंदूभाऊ सरपंच आले म्हणे, माग बसले. पुढं या, पुढं काय मागत नाही मी. मला वाटलं हळूहळू या, तू तिकडेच बसले. ते आजची सेवा कीर्तनाची. ते रामेश्वरजी सरपंच पुढं आहे का. हा रामेश्वरजी सरपंच आणि सतीश भाऊ शिंदे. मी एकदा वाचत असतो पण ते राहून गेलं ना. मी काय आता वाचलं का. लक्ष्मण याच्यात कोण आहे आणि किसनराव असं झालं. कृष्णा इकडे आहे का त्या दिवशी. बरं झालं काल दत्ताचंच होतं. काल आपलं महानुभाव पंथाचे शास्त्री, त्यांच्याकडे दत्तगडावर कीर्तन होतं. मग दत्ताचंच आम्ही दंडवत पासून सुरुवात केली. मग यांना अण्णाला फोन आले, महाराज महानुभाव पंथाचे आहे का. मग एवढं तंतोतंत कसं काय सांगितलं. आमच्याही बोवा लोकांना जमत नाही म्हणे. ते कालचं आता सांगितलं म्हणजे संताची प्रमाण आहे. मी म्हटलं दंडवत हे शेवटचं आहे.
एका हातानं केल्या जातो तो सलाम, 2 हाताने केलं तो राम राम, डोकं वाकून केला की नमस्कार, डोकं टेकून केलं म्हणजे पाया पडणं, आणि दंडवत शेवटचा आहे सलाम. ते अर्धा तास ते सगळे महात्मे माझ्याकडेच पाहत होते. सलाम एका हाताने असतो, सगळी प्रमाण आहे. जा मुख बैठा राजा राम, तू का वाको करे सलाम. पहिलं प्रमाण सलाम, सलाम वालेकुम. हा ना, आहे ना बाहेरचं तो आहे, पेपर वाचून थोडंच आहे, हे संतांनी लिहिलंय, ऐका नाही यांना. जा मुख बैठा राजा राम, तू का वाको करे सलाम, हा एका हाताचा आहे. राम राम 2 हाताचा आहे. नमस्कार नमहा करोती, डोकं वाकून, आणि डोकं पायावर टेकून पाया पडणे. आणि दंडवत दंडापरी, काठी दंडाला म्हणतात, अनुवत म्हणजे प्रमाणे, काठीप्रमाणे. काठी सोडून द्यायची उभी करून, पडताना म्हणते का टोपीची घडी मोडून सदऱ्याला मोड लागल, त्याला म्हणतात दंडवत. बस यांना फोन आले, महाराज मानव पंथाचे आहे का? नाही म्हणले, ते जिथं जाईल तिथं तसंच असते, हे जोडून द्यायला आम्हाला. ते त्याप्रमाणेच असतं म्हणे. विठ्ठल हा दत्त आहे आणि हा लक्ष्मण आहे. बरं झालं कृष्णा तिकडे उभा राहिला, एका अवताराचा फरक आहे ना. हे त्रेता युगातलं, ते द्वापारातलं, जमणार नाही म्हणून असं केलं तुम्ही. हा हट्टी आहे, नको येऊ म्हणला तरी वनवासात गेलता रामासोबत. हा ना, जाऊ दे आता, इकडे कीर्तन होईल आपलं. काय चाललं ते, देवे केले ऐसे कैसे नाही, कैसे कैसेच आहे. देवे केले कैसे कैसे म्हणजे देवानं कसं कसं केलं. उद्धरिले अनायासे, अनायासे उद्धार, हे याचं विशेष आहे महादेवाचं. ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. आता तुमच्याकडे मोबाईलमध्ये अभंग असतो, तरी आम्हाला शंका येते की एवढं पाठ कसं यांचं. आम्ही अभंग घेतला की यांनी दाबल्याच बटना, अख्खा गाथा त्याच्यात. म्हणून पाठ असल्यामुळे मला भीती वाटते, माझं ज्याच्यावर व्याख्यान ते प्रमाण उचलायचं. नाही तर व्याख्यान पोटावर चाललं की पोटाला पोट लावणे. पोटाला पोट म्हणजे कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, यारो पेट बडावा का सब को लगा दिया धोखा, देखो सन्यासी देख पकेरा, घर घर मागे टुकड़ा एक, आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, यारो पेट बडावा का. पोट लागले पाठीशी, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा बहिणे जिकडे जावे, तिकडे पोटचे येते सवे. एकानं उचललं, आजी देतो पोट भरी. अरे काय चाललं काय तू. म्हणून तसं करू नका भाऊ. मी दुसऱ्या चरणात सांगतात, तिसऱ्यात सांगतात असं म्हणत नाही. तुम्ही ओळखायचं, ओळखायचं. बस आता लक्षात ठेवा. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. ते एक चोरट होतं बरं का, दिवसभर चोरीला फिरलं, दिवसभर फिरलं, पण त्याला चोरी सापडली नाही. चोर म्हणला, कोणाचं तोंड पाहिलं बाबा आज. चोर म्हणतंय चोरी झाली नाही म्हणून चोर म्हणतंय तोंड कोणाचं पाहिलं. ते जंगलात गेलं, एक महादेवाचं जुनं मंदिर होतं, गाभाऱ्यात गेलं, इकडे तिकडे काही मिळतंय का. उद्धरिले अनायासे याची यादी आहे पुढे. इकडे तिकडे पाहिलं काही मिळतंय का, काही नाही. जेव्हा वर बघितलं, 10 किलो वजनाची पितळी घंटा भगवान. इतका खुश झाला चोर, म्हणला आता ही जालन्याला नेऊन विकतो, 2 महिने सुखाचे जाणार आपले. पण ते 4.25 फूट उंचीचं होतं बरं का नंदूभाऊ, उंच नव्हतं ते, चोरबुटकं होतं. टाचा वर करू करू हात पुरे ना त्याचा घंटा काढायला. तुम्हाला इथं पुजारी तर नाही रे. तरी म्हटलं तुमच्याकडे काहून लोक पाहून राहिले. नाही, माझं आता लक्ष गेलं. आपला दृष्टांत इथंच चालू झाला.
पुजारी नाही, रक्षक नाही, मी एकटाच आहे म्हणला. आणि घंटा काढण्यासाठी चोर पिंडीवर उभा राहिला. चोर महादेवाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. महादेव म्हणला, बापरे, लय भक्त पाहिले. काही तर सिगरेट ओढता ओढता तिथूनच सिगरेटचा हात मागण शालूट ठोकतय. काही काही नमस्कार करते, काही गाभाऱ्या पुढे येऊन दंडवत घालतात, काही तांब्यात पाणी बेलाचं पान, कोणी हात लावतोय. फार प्रेम उचंबवून आलं तर कोणी डोकं टेकवतं. या पलीकडे भक्त पाहला नाही म्हणला, हा अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. देवे केले कैसे कैसे, आता यादी सुरू झाली. ऐशे ऐशे केले, कैसे कैसे, बुटक चोर. ते घंटा काढण्यासाठी केलं पिंडीवर. शंकरजीला एवढा आनंद म्हणजे अख्ख मला अर्पण झालं. चोरे पिंडी दिला पाव. येण्या जाण्याची व्यवस्था दररोजची, ज्याची त्याची त्यानं काय निवडणूक आहे, गंमत चालू आहे. हे जास्त परिचय झाल्यामुळे आता अशीच कीर्तन व्हायला लागली माझी. अतिपरिचय म्हणजे आता कीर्तन वाटत नाही मला. आपल्या घरी बसून आपल्या भावासोबत वडिलासोबत गप्पा मारायच्या, बस त्यातला प्रकार, त्याला तुम्ही कीर्तन म्हणता. देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. ते पिंडीवर चोरी करण्यासाठी उभं राहिलं, त्याचा उद्धार. उद्धरिले अनायासे, चोराचा उद्धार. तिकडे ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी ते त्यांचं साधन आहे. रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका देवतांच्या करमणुकीला असतात. तिथे मृदंगाचार्य असतात, भगवान बाबाही असतात, त्याला गंधर्व म्हणतात. तबलान पेटी नाही, नाही, पुराण काळात हा उल्लेख आहे. बाजई ताल पखावज वीणा, दोनच शब्द आले, पखावज वीणा, तबला पेटी नाही. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंभा विकसुर नारी नवीना, सकल यसम सर्कला प्रवीणा. करई गान बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. वरच सांगते ते, तिथं हे चालतंय. रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका. तुम्हाला कळलं नाही पण गोड वाटलं ना. बाजई ताल पखावज वीणा, नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंभा विकसुर नारी नवीना, सकल यसम सर्कला प्रवीणा. गाणई बहुतान तरंगा, बहुविध क्रीडई पाणी पतंगा. वर नाचता नाचता त्याच्यात एक नृत्यांगना होती. तिचं नाव सुवर्चसा. सुवर्चसा तालात चुकली आणि मग ताल का चुकली म्हणून सुवर्चसा बाजूला नेली. बरं का बैराम दादा, बाजूला नेली. तिची तपासणी केली नंदूभाऊ, तेव्हा कळलं की ही 90 घेऊन आली. अरे वरही आहे बिमारी, इथंच दुकानात मिळते असं समजू नका, वरच सांगतो मी ते घेऊन. पिऊन आलेली कळल्यावर, तिचा ताल चुकला हे कळल्यावर तिला शाप मिळाला. ब्रह्मशापे जाना घारी नामे देवीचे देवांगणा, नामे देवीचे देवांगणा. पिऊन नाचतय का, जा घार होशील. सुवर्चशा नामे देवीची देवांगणा, ब्रह्मशापे जाना घारी झाली, घार झाली. पण उशाप मागितला, उशाप द्या, तोपर्यंत फिरत राहशील आकाशात. पण माय कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील आणि अंजना मायच्या हातावर नेऊन सोडशील, तेव्हा शापमुक्त होशील. तोपर्यंत फिरत होती.
आणि मग हे काही रुसली. राम जन्माच्या वेळेला नवीन कीर्तनकारानं तिखट मीठ लावून इथं सांगणे वेळ पुरली नाही म्हणजे काही रुसले. आणि तिच्या हात पिंडघारीने हे सगळे तेंडुलकरच गोळ्या केले तुम्ही बाबा. षटकारच चालू आहे तरी वेळेत संपवतो, काळजी करू नका. पिंड घारीने झडपिला. तुम्ही आता दोघंही माझ्या मागं सोबत असतात, पण कोणी वैतागलं का आपल्याला चालूच द्या म्हणतो रोज. झालं रे हिवाळे, आता उन्हाळा लागला, जरा काळजी घ्या. पिंड घारीने झडपिला, अंजनीने तो शेविला. आणि मग अंजनीच्या तपासाठी स्वतः शंकरजी हनुमान रूपात प्रगट झाले. महारुद्र आले पोटी, तेव्हा त्या घारीचा उद्धार झाला. पाखाच्या फडतगारी उद्धरोनी नेली घारी, देवे केले कैसे सहज ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. घारीचा उद्धार, चोराचा उद्धार. का थांबलो आता, वेळ थोडी, पण ते थोडस जरा सांगावंच लागेल. हो मला माहिती आहे, सांगाच मला. कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती. त्या सोमदत्ती राजाला 2 बायका पतिव्रता होत्या, बाकी 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. राजा मेलान हरणाच्या जन्माला गेला. मरोनिया जन्म हरणाचा पावला, पतिव्रता झाल्या कुरंगिनी. त्या 2 हरणी झाल्या आणि हा हरिण झाला. तसं इंद्र दरबारात भूतसेन नावाचा नोकर होता सेवेला. त्याच्या हातून अपराध घडल्यामुळे त्याला शाप मिळाला, जा भिल्ल जमातीत जन्माला येशील. चंडभिल्ल नाव घेतले ठेवणे, दुष्टभाव मनी वाढविला. कासेसी वाघुरा, हाती शूळदंड, सामुग्री उदंड मिळविली. फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीवजंतू. हे नामदेवाचे आहे अभंग. हो ना, पहान तुकार गाठ्यात नामदेवाचा. होऊ शकते, तसं होऊ शकते. एक दिवसभर तो पारधी फिरतोय. शिकार मिळाली नाही म्हणून उपवास घडला. एका तळाजवळ आला. तिथं वाघूर लावली. म्हणला इथं पाणी प्यायला हरणं येईल, सापडतील. तिथं एक झाड होतं दाट पाल्याचं, त्याच्यात जाऊन बसला. हरणं दिसली पाहिजे, वाघूर दिसली पाहिजे, दाट पाला होता. नंदभाऊ त्यानं तो पाला तोडायला सुरुवात केली. आणि तो पाला जिथं पडत होता तिथं पूर्वीचं शिवलिंग होतं भूमिगत. शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिला. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या झाडावर बसून पाला तोडून टाकतोय हरण दिसले पाहिजे म्हणून, ते झाड बेलाचं होतं. आणि जिथं पानं पडत होती तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं. लाखाच्या वर बेलाची पानं तोडली त्यानं, लाखाच्या वर. लक्षवर बिल्वदळ, माथा वाहे न आनंद न समाये महादेवा. महादेवाने विचार केला, आज शिवरात्रीचे उपवास माझ्या बऱ्याच भक्तांनी केले, पण दाबून खिचड्या खाल्ल्या 3 वेळा. हा एकच दिवसभर उपवासी आहे. आणि ते शिकार न मिळाल्यानं उपवासी, नाही लाजानं. लाखाच्या वर पानं बेलाची, माथा पडता पाला, सामतेने संतोषला. भोळा महादेव तेने संतोषला. आणि म्हणे करी मला कोण पूजा. प्रसन्न झाला. यमदूताला बोलवलं, जा बरं त्याची काय इच्छा आहे ते पूर्ण करा. यमदूत आल्यावर यानं विचारलं त्या बिल्लानं, यक्ष राक्षस सूर नर किन्नर गंधर्व यापैकी आप कोण? त्यापैकी कोण नाही. मग कोणा? यमदूत. लागला का नंबर आमचा? नाही, मला शंकराने पाठवलं. अरे ज्या झाडावर बसला तो झाड बेलाचं आहे, तू लाखाच्या वर बेलाची पानं तोडली, तिथं पडतंय ते खाली शिवलिंग आहे. महादेव प्रसन्न आहे तुझ्यावर. ते म्हणाले त्याची काय इच्छा आहे ती पूर्ण करा. असं मग एकच इच्छा आहे म्हणा महादेवरावला. काय? मृगपक्षयाचे कळावे बोलणे,
सर्व काही येणे कार्यसिद्धी येतुकीचा आहे माझी ही वासना पूर्वणी स्वस्थाना जावे तुम्ही. बस हरणाची न पशुपक्षाची भाषा कळावी तथास्तु. बस ते सांगून निघून गेलं ते. आता याची उत्सुकता वाढली. हरण सापडतील, ते एकमेकासोबत बोलतील, पठ्ठ्याला भाषा कळेल. आणि तो नेमका पहिला राजा सोमदत्ती जो हरिण झाला होता त्याच्या लक्षात नाही, पाणी प्यायला गुंतून पडला. मग थोरली हरणी ती गरोदर होती, ती आली तिनं बघितलं पतिदेवा कसं होईल व आता हे तुम्ही निदान बघायचं तरी होतं, काही धोका आहे का. हरिण म्हणतं माझी गती मला तुमची तुम्हाला, तो पारधी उतरत नाही झाडावून तोपर्यंत जा पळून. ते ऐकत होतं, म्हणले बापरे हे जनावर असे बोलतात. धाकटी आली. धाकटी म्हणाली कोण कोणाचं आहे, आपला कुंकवाचा धनी गेल्यावर जगायचं कशाला. आणि ती पारधी ऐकते. हा म्हणला जा निघून. तो उतरला भिल्ल उतरल्यावर त्या दोघी हरणी म्हणाल्या भिल्ल दादा अरे तुला काही नियम माहिती आहे का रे. अरे फासावर जाण्यापूर्वी त्याची इच्छा विचारल्या जाते बाबा. फासावर जाऊ दे रे, बोकड कापायच्या आधी त्याला पाणी पाजल्या जातं. माझा पती तहानलेला आहे, त्याला पाणी पिऊ दे. मग हो पाणी पिऊ दे, दिवसभराचा उपवासी मरतो तसाच. गेलं पळून म्हणजे नाही. विश्वास नाही का, शंकराची शपथ घेऊन सांगतो आम्ही तुला फसवणार नाही. आणि मग त्यानं ते हरणाला सोडलं, पाणी प्यालं. आणि थोरली हरणी म्हणाली मी सती जाते, धाकटी म्हणाली मी जाते. दोघीतच सुरू झालं. धाकटी म्हणाली तुम्हाला थोरल्या असल्या तरी सती जाता येत नाही ताई, का गरोदर आहे, तुम्हाला स्वातंत्र्य नाही. त्या पिलानी काय केलं तुमचं, त्यांना घेऊन नाही मरता येत. त्यापेक्षा माझी 2 पिलं घरी आहे, मग तुम्ही माझ्या लेकराचा सांभाळ करा, तुमच्या पिलाला जन्माला घाला आणि वंशाची वाढ करा. सतीसोबत मी जाते, सतीपतीसोबत. ती म्हणली मी जाते, ती म्हणली मी जाते, ती म्हणली आता 2च मिनिट कमी राहिले म्हणून निर्णय घ्यावा लागला. दोघीचाही निर्णय झाला, दोघी सती जाऊ. पण पारध्याला विनंती केली धाकटीनं दादा माझे लेकरं दिवसभराचे उपवासी आहे बाबा रे, शेवटचं दूध पाजून येते. नाही आल्यावर महादेवाची शपथ. ते आल्यावर ते लेकरं उपवासी होते पाडसन, गटागटा दूध प्याले भगवान बुवा. बघितलं आई तर रडत होती. आता माय रडतीन लेकराला दूध पिणं बरं वाटेल का हो. घोटच टाकून दिले दुधाचे जमिनीवर आणि विचारलं आई तू रडते. मग तर अजून रडू लागली. का रडते आई. शेवटचं दूध पाजायला आली बाळांनो. तुझा पिता संकटात आहे, तुझी आई सती जायला तयार झाली, मी सती जाणार आहे. फक्त त्या भिल्लाला प्रार्थना करून आली, लेकरं उपवाशी आहे, दूध पाजून येते. तू गेली, आई गेली, बाबा गेले, मग आमचा सांभाळ कोण करल आई. तुमचा सांभाळ भगवान शंकर करल बेटा, विश्वास ठेवा. नाही आई नाही, आम्ही थांबणार नाही. ही पिलं मागं लागली आणि पिलं घेऊन ते हरणी तिथं आली. तर भिल्ल चकित झाला, बापरे मला वाटलं होतं ही येणार नाही, हे तर लेकरं घेऊन आले, केवढे इमानदार. आता सांगावं लागलं नाही, ते पिलं पुढं आले. भिल्ल दादा आमच्या समोर मायबापाचा वध आम्हाला नाही बघवणार, आम्हाला आधी मार. का ती त्यांची पिलं होती, शुद्ध बीजापोटी रसाळ. आणि तुला वाटत असेल की मायबापाच्या समोर लेकरं कसे मारावे, मारता येतात. पुराणामध्ये त्याचा पुरावा आहे. आपल्या मायबापाचं सत्व रक्षण करण्यासाठी 5 वर्षाच्या चिलियानं आपल्या प्राणाची आहुती दिली. अतिथी लागे चिलिया ओपी देह तेनेची तुला हे परमधाम. हरिण म्हणले माझ्या कोवळ्या लेकराची हत्या मला बघवणार नाही, आधी मला मार. दोघी हरणी म्हणल्या आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती मरायचं आहे, आधी आम्हाला मार. लेकर म्हणली आधी आम्हाला. हरिण म्हणतंय आधी मला. हरणी म्हणतात आधी दोघीला. यानं झालं काय, दगडाच्या हृदयाचा दिवसभराचा उपवासी पारधी ढसा ढसा रडला आणि रडून हात जोडून त्या हरणाला म्हणाला, हे बघा
लाज वाटली पाहिजे मला, माणसाचा जन्म मिळून तुम्ही आम्हाला शिकवता. मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, मेलो तरी उपवासानं तुम्हाला मारणार नाही. नावा म्हणे भिल्ल विसरला घात, नावा म्हणे भिल्ल विसरला घात, विसरला राहिला निवांत त्यांच्या बोले, राहिला निवांत त्यांच्या बोले, नाही मारावंच लागेल. आम्ही शंकराची शपथ घातली, पण मी शंकराची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला मारणार नाही. कळलं का मारणार नाही? कळलं. आम्ही 5 आहे ना रे. मारल्यावर 5चा बोझ्या तुला घरी नेता येत नाही एकट्याला. असं कर ना, तू चल पुढं, तुझ्या माग माग आम्ही 5 हरण येतो, घरी पोचल्यावर मार. तो भिल्ल पुढं हरण माग लागले. येऊ नका, महादेवाची शपथ, मी मारणार नाही. आम्ही शपथ घातली, तुला मारावंच लागेल. हे माग लागली ते पुढं. असं करता करता त्याच्या झोपड्या पुढं आल्यावर 5 हरणाचं दिव्या देहात रूपांतर झालं. दिव्य झाले देह 5चे ते वेळी, आणि विमान त्या काळी पाठविले, आणि ते 5 दिव्य पुरुष विमानात बसले. भिल्ल बघू लागला, अरे 5 सीटचं होतं का? एखादं उभं राहून. तो म्हणला काय महाराष्ट्रातली एसटी आहे का टपावर बसून? मग आमचं कसं काय? तुझं हे बघ, हे बघ भिल्ला, अरे तुला माहिती नाही, आज महाशिवरात्रीचा उपवास घडला तुला. ज्या झाडाची पानं तोडून टाकली ते झाड बेलाचं आहे, जिथं पडली पानं तिथं लिंग आहे महादेवाचं. म्हणून या कृतीनं इथून मागचं तुझं पाप जळालं रे, पण विमानात बसण्या इतकं पुण्य नाही झालं. मग काय करावं लागेल तुला? आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप करावा लागेल. तिथंच बसला भिल्ल, वर्षभर ओम नमः शिवायचा जप केला, आणि पुढच्या महाशिवरात्रीला त्याच्याकरता एकट्यासाठी विमान आलं. कैलासाची नेला, कैलासाची नेला, बावळट नाही, लवकर प्रसन्न होणारा त्याला म्हणतात भोळा. तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. त्याचं नवल काय सांगितलं ना, सहज. एका गारीचा उद्धार, एका चोराचा उद्धार, एका भिल्लाचा उद्धार. ऐका नवल याची ठेव, नेने काही भक्तिभाव. कसं तरी तोडकं